नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. नमस्कार, आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. आजच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. लोढाहेवन निळजे येथे वैशाखी पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमा महोत्सव अर्थात तथागत भगवान गौतम बुद्धांचा 2088वा जयंती महोत्सव 2026 उत्स्फूर्तपणे संपन्न. 1 मे रोजी बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 711, पंचशील सामाजिक संस्था, पंचशील महिला मंडळ, लोढाहेवन निळजे डोंबिवली पूर्व यांच्या संयुक्त विद्यमाने लोढाहेवन निळजे येथे वैशाखी पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमा महोत्सव अर्थात तथागत भगवान गौतम बुद्धांचा 2088वा जयंती महोत्सव 2026 तसेच महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे विशेष आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आज सकाळच्या सत्रात 10 वाजता बुद्धवंदना, सकाळी 10:30 वाजता धम्मप्रबोधन, सुखी करणारा बुद्ध या विषयावर प्रवचनकार वक्त्या अर्चनाताई मोहिते, प्राचार्य निवेदिका यांचे प्रवचन संपन्न झाले. शिवाय सकाळी 11:30 वाजता खीरदान अल्पोपहार वाटप करण्यात आला. शिवाय सायंकाळी 5 वाजता महिलांचे मनोरंजनात्मक खेळ आणि रात्री 8 वाजता 1 अंकी नाटक हरवलेल्या नात्यांचे रेशन कार्ड या नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळीच बुद्ध पौर्णिमा महोत्सव 2026 या कार्यक्रमात उपासक उपासिका यांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह, सम्यक बुद्धविहार, लोढाहेवन निळजे डोंबिवली पूर्व विहारात बहुसंख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज डोंबिवली. अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडींसाठी ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. धन्यवाद. सर्वप्रथम सगळ्यांना जय भीम. आज बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 711 तसंच पंचशील महिला मंडळ, पंचशील सामाजिक संस्था यांच्या वतीनं आजचा हा 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि बरोबर आजच्याच दिवशी तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती म्हणजे ज्याला वैशाख पौर्णिमा आपण म्हणतो, हा 3 संगम असं एकत्र जुळून आलेला आहे. आणि त्यानिमित्तानं आज या संघटनेनं हा इथे जो कार्यक्रम आयोजित केलेला होता त्याच्यामध्ये सुखी करणारा बुद्ध या विषयावर मला व्याख्यान देण्यासाठी इथे बोलवलं होतं. आणि बौद्धजन पंचायत समिती 711 यांनी आत्तापर्यंत बरेचसे कार्यक्रम केलेले आहेत. त्यावेळेला त्यांनी मला प्रत्येक वेळेला बोलवलेलं आहे. इथल्या सगळ्या महिलांचा, इथल्या सगळ्या कार्यकर्त्यांचा मला नेहमीच चांगला सहकार्य मला मिळतं, त्यांचा मला चांगला प्रतिसाद मला मिळतो की आणि म्हणून मला इथे यावंसं वाटतं की मी व्यक्ता म्हणून यावं या ठिकाणी, की माझे विचार मी इथपर्यंत द्यावे. यावेळेला अजून आनंद झाला की यावेळेला बरेचसे तरुण वर्ग होते, म्हणजे मुलं होती, मुली होती, दोघंही सगळे ह्यावेळेला बऱ्यापैकी असल्यामुळे मला अजून तो विषय चांगल्या पद्धतीने मांडता आला. खरं तर आजचा विषय होता की सुखी करणारा बुद्ध. आज आपल्याला धावपळीच्या जीवनामध्ये, धकाधकीच्या जीवनामध्ये खरोखरच प्रत्येकाला सुखाच्या आणि शांतीच्या मार्गाची गरज आहे आणि म्हणून हा विषय आजच्या इथल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मला दिलेला होता. विशेषतः कांबळे साहेबांनी मला हा विषय दिला होता. तर मला या विषयातून मला सांगायला आवडेल की तथागतांनी आपल्याला सुखाचा मार्ग तर दिलेलाच आहे, पण त्याआधी सगळ्यात त्यांनी आपल्याला दुःख काय आहे हे समजून घ्यायला सांगितलेलं आहे आणि दुःखाची कारणं समजून घ्यायला सांगितलेली आहेत. दुःखाची कारणं समजून घेत असताना त्यांनी हेही सांगितलेलं आहे की दुःख बाहेरच्या परिस्थितीवर नसून ते आपल्या मनात असतं आणि म्हणून त्यांनी पहिलं आपल्या मनाला बदलायला शिकवलेलं आहे. आजूबाजूच्या परिस्थितीला न बदलवता आपण आपल्या मनाला बदलवलं पाहिजे. यासाठी तथागतांनी आपल्याला बरेचसे मार्ग दिलेले आहेत. मग त्यासाठी अष्टांगिक मार्ग दिलेला आहे, आपल्याला त्रिसरण पंचशील दिलेला आहे, दशमिता दिलेला आहे. याचा सगळ्यांनी त्यांच्या जीवनामध्ये नक्कीच अवलंब केला पाहिजे. त्या मार्गावर त्यांनी गेलं पाहिजे, तरच आपल्याला दुःखातून आपण बाहेर पडू, दुःखमुक्तीचा आपल्याला मार्ग मिळेल आणि तरच आपण सुखी होणार आहोत असं मला वाटतं.